लोकसभेच्या निकालानंतर नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले आणि मुस्लिमांना धमक्या देण्याचे सत्र पुन्हा चालू झाले। महाराष्ट्रामध्ये गोगावले रायगड यांची सभा झाली। त्या सभेमध्ये उघडपणे मुस्लिमांना धमकी देत ते म्हणाले की तुम्ही आमच्या विरोधी भूमिका घेतली। मुस्लिम बांधवांना सांगतो, जर तुमच्या मनामध्ये हेच जर कायम जर राहणार असेल तर मग आम्हाला पण तो विचार करावा लागेल, हे पण तुम्हाला सांगून टाकतो। जर आम्ही कुठं कमी पडत असतो, आम्ही सांगितलं होतं ना, मोदी साहेब केंद्रात राहतील, इथं तटकरे साहेब आणि भरत शेठ आहेत। यार कोण तुमच्या मुलीची कधी छेड काढली आमच्या मराठी पोलक्यांनी सांगावं एखादं उदाहरण? कुठं आपली हिंदू मुस्लिम दंगल झाल्या या 15-20 वर्षामध्ये सांगावं एखादं आम्हाला उदाहरण? मग तुम्हाला भीती कसली होती? तुमच्या सगळ्या कब्रस्तानला संरक्षण भिंत पाहिजे, आमच्या गावातनं जाणारे अंतर्गत रस्ते पाहिजेत, मेन रस्ते पाहिजेत। आम्ही तुम्हाला कब्रस्तानचे रस्ते दिले, कब्रस्तान बनवून दिलं। तुम्ही म्हणालात आमच्या गावातून जायला रस्ता द्या, आम्ही दिलं, पण तुम्ही विरोधात गेले। तुम्ही असे करणार असाल तर आम्ही मग विचार करू, मग तुमच्या मुलींची आम्ही कधी छेड काढली का याचा दुसरा अर्थ ते काढणार आहेत का असाही होतो। कधी दंगली झाल्यात का या एरियामध्ये असा प्रश्न त्यांनी विचारला, याचा अर्थ आता ते दंगलीला सुरुवात करणार आहेत का असाही होतो। तिकडे गिरिराज नावाचा यांचा खासदार निवडून आल्यावर म्हणतो की मुसलमानांचे कोणतेही आम्ही विकास कामं करणार नाही। तिकडे तो हेमंत बिस्वा नावाचा मुख्यमंत्री असलेला माणूस काय काय बरडत चालला आहे मुसलमानांच्या बाबतीत। मुळात या लोकसभेमध्ये संपूर्ण भारतामध्ये दलित समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज, आदिवासी समाज आणि मोठ्या प्रमाणावर इतर मागासवर्गीयांचा मोदी नीतींना विरोध होता। ज्याप्रमाणे 2014 पासून मोदी सरकारच्या नीती चालल्यात, अर्थनीती असो, शैक्षणिक नीती असो, धार्मिक नीती असो, कोणतीही नीती असो, ही देशाला बोचणारी नीती होती, समाजात वितुष्ट निर्माण करणारी होती, शेतकऱ्यांच्या पोटावर लात मारणारी होती, तरुणांच्या बेरोजगारीत भर टाकणारी होती, शिक्षणाचं बाजारीकरण करून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करणारी होती, ग्रामीण क्षेत्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी होती। हे सर्व लक्षात आल्यानंतर मुस्लिमासह बौद्ध, ओबीसी हिंदू, ओबीसी मागासवर्गीय, त्याच्यानंतर आदिवासी या सगळ्यांनी विरोधात मतदान करून मोदीला 400च्या पार जाण्यापासून रोखलेलं आहे। परंतु यापैकी गिरिराज असो, हेमंत बिस्वा असो की रायगडचे हे काय नाव त्यांचं गोगावले असो, यांचं तोंड दलितांनी आमच्या विरोधात मतदान केलं म्हणून आम्ही त्यांना पाहून घेऊ असं उघडत नाही। यांच्या तोंडात आदिवासींनी आमच्या विरोधात मतदान केलं, ओबीसींनी आमच्या विरोधात मतदान केलं असं यांचं तोंड उघडत नाही। अहो, तुमच्या विरोधात मुसलमानांपेक्षा सन्माननीय उद्धवजी ठाकरे गेलेत, त्यांना बघून घेऊ म्हणून तुमचं तोंड उघडत नाही। तुमच्या विरोधात राहुल गांधी गेलेत। भारताच्या राजकारणामध्ये इतर सर्व 25-40 पक्ष तुमच्या विरोधात गेले। सपाला मतदान करणारे सगळे यादव आहेत, बहुतांशी सगळे दलित आहेत, सगळे मुस्लिम आहेत। यादवांनी तुमच्या विरोधात मतदान करून भाजपाचे उमेदवार पाडलेत, तेव्हा तुम्ही यादवांना बघून घेऊ असं तुमचं तोंड उघडत नाही। तुम्ही मुसलमानांनाच का म्हणता? कारण जो अति कमजोर वर्ग आहे त्याला निशाणा करून तुम्ही बौद्धांना, तुम्ही दलितांना, तुम्ही इतर ओबीसींना वॉर्निंग देतात की आता आम्ही मुसलमानांना निशाण्यावर घेऊ। कारण अमित शहा, मोदीजी आणि अनेक भाजपाच्या नेत्यांची भाषणं होती की जे नरेंद्र मोदीला मतदान करणार नाहीत, जे भाजपाला मतदान करणार नाहीत ते पाकिस्तानी ठरणार। या भारताच्या राजकारणामध्ये एवढा गलिच्छपणा आणण्याचा हा प्रकल्पच यांनी राबवला आहे का? तुम्ही कुणाला मतदान करायचं हे ठरविणारे कोण? अरे कुणाला मतदान करायचं याची सगळी स्वतंत्रता भारतीय संविधानाने नागरिक म्हणून प्रत्येकाला दिलेली आहे। तुम्ही एकदा एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलात की तुम्ही मूठभर किंवा ज्यांनी मतदान केलं त्यांचेच प्रतिनिधी राहत नाही, तुम्ही संपूर्ण जनतेचे प्रतिनिधी राहता। या भारताच्या राजकारणाला एवढं कलुषित करण्याचं कार्य हे करतायत की आता
जो मतदान करणार नाही त्याला हे योजनेमधून बारगडणार, त्यांना शिक्षणाच्या योजनेमधून बारगडणार, त्यांना कायद्याच्या राज्याच्या ऐवजी दडपशाहीचं राज्य देणार, त्यांना चालण्या फिरण्यावर बंदी आणणार, त्यांच्या विरोधात दंगली घडवणार. हे सगळे धमकी सत्र एका वेगळ्या राजकारणाची चाहूल देणारे नाही का? यापासून सगळ्या समाजानं सावध व्हायला आणि अनेक ठिकाणी भाजपाच्या अंतर्कलहानं भाजपाच्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यानं पडलेले आहेत. याची यादीच आम्ही तुम्हाला देतो गोगावले साहेब, याची यादीच आहे आमच्याकडे. ज्या लोकांनी पक्षात राहूनसुद्धा तुमच्या लोकांना मतदान केलेलं नाही त्यांना अशा धमक्या देणार आहात का तुम्ही? काय चालवलं हे? याचा नीट विचार करायला पाहिजे.